बड़े अच्छे लगते हैं ये धरती, ये नदियाँ, ये रहना और तुम। तेरे मेरे सपने अब एक रंग है, जहाँ भी ले जाए राहे हम संग है, हो तेरे मेरे सपने। यापुढे मी रोज घरातनं निघताना भांडून निघणार आहे. ही साडी आमच्या लग्नाच्या रिसेप्शनला तिने नेसली होती. फर्स्ट क्लास दाभाडेच्या आधी केला आम्ही झिम्मा. फर्स्ट क्लास दाभाडेच्या आधी केला आम्ही झिम्मा. घरी चला ढोमे पाटील देईन तुम्हाला चुम्मा. अरे बापरे, वा वा, गोड. ते ट्रेलर लॉन्चला नाही का येणार तुम्ही आता? माझ्यात आणि मितालीमध्ये घमासान भांडणं झाली होती लग्नाच्या, म्हणजे संगीत संपलंय लग्नाच्या पहाटे की आता 3 तासांनी बसायचं आहे याला पूजेला, विधीला. तर झाली होती काही भांडणं आमची. असे जरा एक स्ट्रेस्ड आउट होतो तर खटके उडतात ना. हा तेच, काच आधीच फुटली. फक्त लग्नाच्या दिवशी नाही भांडलो. तो एकच दिवस आम्ही भांडलो नाही. बाकी मग आम्ही कुठलाच दिवस सोडला नाही. आम्ही प्रत्येक दिवसाचा पुरेपूर उपयोग केला. रोज भांडलो. आजही सकाळी येताना भांडण झालं. फक्त तुमच्यामध्ये जास्त किडे असतील ते माझे चुकलं असं म्हणून हे करा, म्हणजे आणखी कसं परत एकदा? माझे चुकले. घर म्हटल्यावर भांड्याला भांड लागतच की. खरं अरे केवढं हसून सांगतोय. आमच्या कळशा लागतात एक. हंडे हंडे. पॅन्टला नाही बक्कल आणि जगाला शिकवतोय अक्कल. हे ह्याच्या बाबतीत एकदम करेक्ट आहे. बोल तू बोल. पप्पू, हिला नाही द्यायचे महिना 2100 रुपये. 1500 वर समाधानी आहे. अजिबात लाडकी नाहीये. म्हणजे फोटो पुरता अगदी. आणि मग नंतर फर्स्ट क्लास दाभाडेला आता कशाचीच नाही भीती, कारण पाठीशी खंबीरपणे उभी आहे माझी क्षिती. वाह, क्या बात आहे, क्या बात आहे. भीती आणि क्षिती समानार्थी शब्द. ह्याच्यानंतरच आजचं आमच्या दोघांचं प्रमोशन कॅन्सल. ह्याच्यानंतर आम्ही घरी जाणार. हाय हॅलो नमस्कार, मी जयती. एबीपी माझामध्ये तुमचं स्वागत करते. सध्या सगळे चर्चा आहे ती म्हणजे 3 भावंड म्हणजे इरसाल कार्टांच्या धमाल मस्तीची. त्याचं कारणही तसंच आहे, कारण की फर्स्ट क्लास नाही, फर्स्ट क्लास दाभाडे तुमच्या भेटीला येतोय आणि त्याच्यासाठी गप्पा मारण्यासाठी आज फर्स्ट क्लास दाभाडेची टीम आज आपल्या माझामध्ये आहे. हेमंत ढोमे आणि आज सुंदर दिसते क्षिती, जो स्वागत आहे माझामध्ये. सिद्धार्थ चांदेकर आणि अमेय, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझामध्ये. थँक्यू. काय फर्स्ट क्लास दाभाडे, फर्स्ट क्लास का नाहीये हा पहिला प्रश्न. फर्स्ट क्लास हा इंग्रजी शब्द आहे आणि आपल्या बोलीभाषेत त्याचं फर्स्ट क्लास असं झालेलं आहे. म्हणजे आपण कुठेही गेलो, एखाद्या लग्नाला गेलो तरी सुद्धा लग्न कसं झालं, फर्स्ट क्लास. नवरी कशी आहे रे, फर्स्ट क्लास आहे. तिच्या घरचे फर्स्ट क्लास. जेवण कसं झालं, फर्स्ट क्लास. हे बोलण्याची आता आपल्याकडे पद्धतच झाली आहे. सो हे बोलीभाषेतलं फर्स्ट क्लास आहे आणि फर्स्ट क्लास हा शब्द अत्यंत पॉझिटिव्ह आणि जेव्हा काहीतरी खूप चांगलं घडतं तेव्हा वापरला जाणार आहे. म्हणजे आपण जर आत्ता म्हणलं की एबीपी माझाला इंटरव्ह्यू कसा चालू आहे, फर्स्ट क्लास चालू आहे, तर हे सगळं छान होणार आहे, चांगलं असणार आहे हे सांगणारा तो शब्द आहे. त्याच्यामुळे ते फर्स्ट क्लास दाभाडे असं आहे. आणि क्षिती कशी दिसते, फर्स्ट क्लास. काय सांगेल, हे सगळं भावंडांची स्टोरी आहे. म्हणजे जरा वेगळं वाटतंय. नेहमी आम्ही लव्ह स्टोरीज तर बघत असतो. आता हे जरा क्षितीचं परत सिद्धार्थचं कॉम्बिनेशन, हे काहीतरी फोटोजमधून परत आम्हाला वेगळं बघायला मिळतंय. काय सांगशील या मूवीविषयी? हा सिनेमा करताना अर्थात हेच बॅक ऑफ द माइंड होतं की कुटुंबाची स्टोरी सांगायची होती, पण भावंड या गोष्टीला कोणी कधी टच करत नाही, फारसं टच करत नाही. आणि हे खूप धमाल नातं आहे, हे खूप कॉम्प्लेक्स नातं आहे, हे खूप इमोशनल नातंसुद्धा आहे. पण काही नाती आपल्याला ना निवडता येत नाहीत, ती वरनं आपल्या पदरात आलेली असतात. तशीच ही नाती आहेत. सखी बहीण किंवा सख्खा भाऊ किंवा आई बाबा हे आपल्याला काही बाय चॉईस निवडता येत नाही. आणि या नात्यांची गंमत ही सांगण्याचा प्रयत्न या सिनेमात नाही. अर्थात त्यांची संपूर्ण फॅमिलीसुद्धा जोडीला आहे. आणि सगळ्यात धाकटा आहे अमेय, ज्याचं पात्र आहे सोनू.
मधला आहे पप्पू म्हणजे सिद्धार्थ, आणि मोठी आहे तायडी म्हणजे क्षिती. आणि सोनूचं लग्न आहे आणि सोनूच्या लग्नाच्या निमित्ताने ही सगळी फॅमिली कुठे कुठे गेलेली सगळी पुन्हा एकत्र आलेली आहे. आणि या लग्नाच्या संपूर्ण विधींमध्ये 7 ते 8 दिवसामध्ये काय घडणार आहे ते आपल्याला या चित्रपटात बघायला मिळणार आहे. मी थेट आता सोनूवर येते, कारण की नावच इंटरेस्टिंग वाटते, सोनू आणि त्याचं लग्न आहे. काय चित्रपटात घडते नेमकं अमेयसोबत? कसं आहे, सोनू हे त्याचं घरचं नाव आहे. त्याचं जे ओरिजिनल नाव आहे प्रशांत, ते सगळे विसरलेलेच आहेत. त्याला कधीच कोणी प्रशांत अशी नीट हाक मारलेली नाही. सगळ्यांनी सोनू हे सोन्या वगैरे असंच त्याला केलेलं आहे, कारण की तो धाकटा आहे. घरातलं सगळ्यात आपण असं म्हणू की सगळ्यात तरुण मेंबर आहे. आणि सगळ्यात धाकटे जे असतात ते अख्ख्या जगाला माहिती आहे की ते कडेकडेने वाढलेले असतात. ते थोडे दुर्लक्षितच असतात. ते लाडाचे असतात, पण काय मोठी भावंड अशी असताना आई वडिलांचा ऑलरेडी ते एक्झॉस्ट झालेले असतात ह्यांच्याकडे लक्ष देऊन देऊन. तर आता हे जे तिसरं आहे धाकटा, आता ह्याच्यावर कुठे परत आता ह्याच्याकडे लक्ष द्या, ह्याचं सगळं नीट होतंय ना बघा. प्रेम असतं सगळ्यांचं, लाडाचे असतात ते सगळ्यांचे, पण थोडंसं लक्ष कमीच दिलेलं असतं. आणि तसा तो स्वतःच्या पायावर उभा राहिलेला असतो. त्याची पोल्ट्री असते एक, पण ह्यांना असं वाटत असतं की हा पोल्ट्रीत कामं करत नाही, हा पोल्ट्रीत जाऊन स्वतःच अंडी घालतो, असा एक ह्यांचा समज असतो. आणि अशा या सोनूचं लग्न आहे. या लग्नाच्या निमित्तानं या घरात सगळे जमलेले आहेत. त्यामुळे याच्या लग्नाच्या निमित्ताने घरात कॉमेडी होणार आहे, ड्रामा होणार आहे, आणि जे काही फर्स्ट क्लास समीकरण आहे दाभाड्यांचं ते असं उलगडणार आहे. तायडे, काय सोनू म्हणतोय ते खरं आहे का, की म्हणजे तू सगळ्यात लहान आहे, दुर्लक्षित केलंय त्याला, कमी प्रेम दिलंय वगैरे, हे सगळं तुला वाटतं? नाही नाही, कमी प्रेम वगैरे नाही दिलंय. आता त्या गाण्यातच बघशील तुम्ही, त्याला 4 वेळा पप्प्या दिल्या. पण आता आमचं प्रेम दाखवण्याची पद्धत वेगळी आहे. असं थोडंसं मारून, थोडंसं चिडवून, थोडंसं दटावून असं केलेलं प्रेम आहे ते. मला असं नाही वाटत त्याच्यावर प्रेम कमी आहे घरच्यांचं किंवा तायडीचं किंवा पप्पूचं. पण कडेकडेने वाढलाय. आता लहान आहे ना तो, त्याच्यापेक्षा अक्कल आम्हाला जास्ती आहे. हे तर म्हणजे आलंच ना. आधी जन्माला आले म्हणून ह्यांना जास्त अक्कल. यावर मला काहीच भांडायचं वगैरे नाहीये, वादच नाही घालायचंय मला. आम्ही काही पावसाळे जास्त पाहिलेत की नाही, असं जनरली होतं. आणि सो मला वाटतं सिनेमातही तसंच आहे. आणि ताई मोठी असते, सध्या लाडक्या बहिणींचं सध्या चलती आहे, हो, त्याच्यामुळे सगळ्या बहिणींना जास्त कळतं. यांनी काही पावसाळे जास्त पाहिलेत, पण ते खिडकीतून. मी त्या पावसात भिजत होतो, हे यांना दिसलंच नाही. अजिबात असं नाहीये. सो ते थोडंसं सोनूवर दुर्लक्षित नाही म्हणता येणार, पण हा ठीक आहे, थोडं त्याला सगळ्यात जास्त त्रास दिलाय. आणि मी प्रेम दोन्ही भावांवर तेवढंच करते. आणि खरं तर माझं सोनूवर जास्त प्रेम आहे ह्याच्यापेक्षा, एवढं नक्की. का पण तुझ्यावर कमी प्रेम आहे? त्याला अक्कल जास्त आहे ना, तो वाटेल ते बोलतो मला. हे बघ, लॉजिकली फॅक्टफुली बोलणाऱ्यावर कायम सगळे रागावलेलेच असतात. जो आरसा दाखवतो समाजाला त्याच्यावर कायम चिडलेलेच असतात लोक. तर किरणही तसाच आहे, म्हणजे पप्पू जो आहे तोही तसाच आहे. तो आरसा दाखवायचंच काम करतोय, याला सुद्धा त्याला सुद्धा. आमच्या टीजर मध्ये ह्यांच्या इंट्रोडक्शनला एक वाक्य आहे. थांब जरा. पॅन्टला नाही बक्कल आणि जगाला शिकवतोय अक्कल. हे ह्याच्या बाबतीत एकदम करेक्ट आहे. बोल तू बोल. पप्पू, हिला नाही द्यायचे महिना 2100 रुपये. 1500 वर समाधानी आहे. अजिबात लाडकी नाही. तर काय म्हणजे आता याचं लग्न आहे तर जरा 4 गोष्टी याला पण सांगितल्या पाहिजेत. मधल्या भावाचं लग्न नसतं झालेलं खरं तर. हो का? हा, म्हणजे काही कोणी करतच नसतं त्याच्याशी लग्न. पण याचा अर्थ असा नाही की यांनी टिप्स देऊ नये त्याला. तर 4-5 महत्वाच्या गोष्टी यांनी सांगितलेल्या असतात. आता ही जे बोलत असते घडाघडा, कसं आहे, सगळ्यात मोठी जी बहीण असते, तर कायम लक्षात घ्या, कुठल्याही फॅमिलीमध्ये जे पहिलं बाळ असतं ते एक प्रोजेक्ट असतं. प्रोजेक्ट हा, त्याला सगळं शिकवलेलं असतं, जे येतं नाही येत. आणि मग कळतं की नंतर हे तुटलेलं आहे, हे बिघडलं आहे. सगळी मोठी भावंड प्लीज गॅदर. मग जे दुसरं जन्माला येतं त्याच्यावर सगळे लाड, सगळं प्रेम असं त्याच्याकडे जातं. ते बिघडतं. कारण पहिलं प्रोजेक्ट तर फसलेलं असतं कायम, की नाही आपण एवढं स्ट्रिक्टली वागून काही घडलेलं नाही, ही तर वेडी झाली आता. नाही, कारण हे म्हणजे हे पर्सनली मी सांगतो, मला ही मोठी बहीण आहे, तर ते म्हणजे ब्रोकन टॉय
झाल्यासारखंच आहे. जो लहान भाऊ असतो जो लहान भाऊ असतो त्याला सगळी अक्कल असते, त्याला सगळं कळलेलं असतं. फक्त एक जो तिसरा असतो ना त्याचं नसतं. काहीच घडत नसतं. तो बिचारा ते असतो यात. बिचारच असतं. म्हणजे एक जर का काय म्हणू, एक जर का ग्रेट डेन असेल, एक जर्मन शेफर्ड असेल, तर एक छोटा शिजू बिचारा एक असतोच. तर असा हा मधला म्हणजे दोघांच्या म्हणजे 2 पावांमध्ये अडकलेली आलू पॅटी आहे ही आणि फार टेस्टी आहे. क्या बात आहे. पण सिद्धार्थ, हे आम्ही खास हा फोटो लावलाय, काय सांगशील याच्याविषयी? सॉस तो त्या आलू पॅटीवरचा झणझणीत सॉस अशी माझी बायकोच आहे आता सेटवर, त्यामुळे फार स्ट्रिक्टली वागावं लागलंय मला सेटवर. मुक्तछंदपणे वागता नाही आलंय मला. पण एक वेगळाच वाटत अनुभव नाही पण आहे. तसं. नाही खरंच, यांना विचारा, मी किती नजर खाली ठेवून वागायचो मी सेटवर सगळीकडे. बरोबरच आहे ते. तीच गरज होती. पण कडक अनुभव होता म्हणजे बायको बरोबरच काम करण्याचा. कारण तिच्यातली ॲक्ट्रेस सुद्धा कशी आहे हे मला जाणून घेता आलं. माझ्यातला ॲक्टर सेटवर कसा आहे हे तिला जाणून घेता आलं. आणि ती असं कॅमेऱ्यासमोर काही म्हणा तुम्ही, कॅमेरा मागे तुमची कितीही भारी केमिस्ट्री असली तरी कॅमेऱ्यासमोर दाखवताना तुम्हाला ती काळजीपूर्वक दाखवावी लागते, कारण ते पात्र म्हणून तुम्हाला दाखवायचं असतं. ते जशी तुमची कॅमेरा मागे आहे तशीच्या तशी ती दाखवून चालत नाही, तर मग ते कृत्रिम वाटतं. तर हे कॅमेऱ्यासमोर दाखवताना जी काही माझी आणि मितालीची केमिस्ट्री आहे ती दाखवणं जरासं ट्रिकी होतं, एक थिन लाईन होती. पण ते हेमंतमुळे ते फार सोपं गेलं आम्हाला, कारण तो प्रत्येक वेळेला आम्हाला सांगत होता की हा तुम्ही कॅमेरा मागे आहात नवरा बायको, अजून नाही आहात कॅमेऱ्यासमोर, तर जरा थोडं. तर ते फार सोपं गेलं आणि भयंकर मजा आली तिच्याबरोबर काम करायला. हेमंत, कसे ते दोघं जण सेटवरती शूटच्या वेळेला? सिद्धार्थ मिताली का सिद्धार्थ आम्ही? सिद्धार्थ आणि मिताली. सिद्धार्थ आणि मिताली खूप छान होते. एकतर अत्यंत सिन्सिअर आहेत, प्रचंड अभ्यास करून सेटवरती आलेले होते. वाक्यच पाठ नाहीत, सीनच माहिती नाही, असं कधीही काही झालं नाही. रादर खूप जास्त डोकंच खाल्लं त्या दोघांनी मिळूनही, की ते असं नाही तसं करूया का, तिथे हे वाक्य असं नाही असं करूया का. आणि ही प्रोसेस चालत राहिली आणि त्याचीच मजा आली. म्हणजे तुम्ही जेव्हा हा चित्रपट बघाल तर तेव्हा त्यांची एक वेगळी केमिस्ट्री आणि वेगळं काहीतरी त्या दोघांच्या रूपात तुम्हाला बघायला मिळणार आहे. म्हणजे मला ह्या खरंच, दोघांपैकी एकमेकांना कोणी त्रास दिला, म्हणजे ह्याने मितालीला दिलाय की मिताली? तुला काय वाटतं कोण देणार त्रास? 100% मितालीला त्रास हा सिद्धार्थने दिलेला आहे. म्हणजे सगळ्यांना सेटवरच्या असं नाही, सगळ्यांना. सेटवरच्या आम्हाला सगळ्यांना. बोल नाही दिलाय त्यांनी त्रास. निवेदिता बाहेर सराफ, चालीत ना. निवेदिता सराफ असतील, अगदी आमच्या आजी असतील, जे काही सगळ्यांनाच सगळ्यांनाच त्रास सिद्धार्थने दिलेला आहे. हो दिलाय. आजींनाही त्रास दिलाय, सिद्ध्यानी सगळ्यांना त्रास दिलाय. तू एवढ्या निरागस कसं दिसू शकतो? आता तुझे म्हणतात त्रास दिले आणि तू असं पण मी तेच म्हटलं याच्यासाठी की वेगळा वर्कशॉप केला होता म्हणजे का? तिला तू निरागस वाटतोयस, हे वर्क होतंय. हो Exactly. माझं तेच तेच माझं तर काम कमवलंय काय आजपर्यंत. आहे? माझं काम काय, व्हॉट इज माय जॉब, की लोकांना पटवून देणं की मी खरं तर मी असं असं आहे. आहे. आज निरागस असल्याचा दुपट्टा घातलाय त्याने. हा, हे दुपट्ट्याविषयी सांग ना. काय घेतला कोणी छान दिलाय? करून- मितालीने? नाही ती हेच हा जेव्हा मी विचारलं त्याला. एक सेकंड, ही माझी चॉईस आहे. माझी पण चॉईस चांगली दाखव जरा आहे. तो त्याचं हे बघ, व्यवस्थित छान दाखव. आहे ही माझी पण चॉईस. मी काय सगळं तीच सांगते असंच घालतो असं काही नाहीये. माझी पण चॉईस चांगली आहे, मी पण चांगले पण चांगले हे कपडे मितालीने बघितले म्हणजे तुला बरं दिसतं असं. अप्रूव्ह तिच्याचकडनं करून घेतलं. पण चॉईस माझी आहे एवढंच मला पण आज सांगायचं. अमेय सुद्धा खूप छान दिसतोय. पण तिचं लक्ष दुपट्ट्याकडेच आहे. नाही, मी जरा दुपट्ट्याकडे जरा जास्त विचारलं, कारण की एवढे कपडे काय काय मी- घालतात ती म्हणते. मी- आणि दुपट्टा म्हणजे कसं एक स्त्रियांचा एक आवडतं ना, तर ते असं हा, पण ते आहे ना, ते काय सिक्वेन्स हल्ली म्हणतात, काय ते काचा काचा. ते काचा काचाचं काय आहे? ते कोणी चॉईस केले? तू केलंय की नाही, माझे कपडे मीच आणतो. अप्रूव्ह वगैरे पण मी बायकोकडनं करून घेत नाही, कारण कोण परत ऐकणार, हे गाणंच होतं वगैरे असं कोण ऐकणार समोरनं, नाहीच दिसत ते चांगला वगैरे. त्यामुळे मी तसं काही तिच्याकडनं अप्रूव्ह करून घेत नाही, माझे मीच कपडे सिलेक्ट करतो. हे सगळे आरसे यासाठी, कारण आता हा जो सिनेमा आहे हा सिनेमा रिलेटेबल आहे. म्हणजे आम्ही प्रेक्षकांना त्यांच्याच घरातल्या सगळ्या गोष्टी दाखवतोय सिनेमात, आरसाच दाखवतोय असं म्हणा. तसं आज ट्रेलर लॉन्चही आहे आमचा आणि प्रेक्षकांना हा आरसा दाखवतोय आम्ही, की बघा तुमच्याच घरातली कथा आम्ही मांडलेली आहे पडद्यावर. तसा तो थॉट आहे या सगळ्या मागचा. वा वा, जमले. खूप छान. जमले. आणि हा दुपट्टा
प्रेक्षकांची गाठ बांधून घ्यायला आपली सगळ्यांच्या कपड्यांवरनं करून घ्यायचं एक. आणि हे पदर वगैरे असं काही हा जो लाल रंग आहे हिच्या साडीचा, तो म्हणजे लाल रंग म्हणजे प्रेम जे आपलं प्रेक्षकांवर आहे, बरोबर. आणि हा हेमंत मुख्य कार्यवाहक, हातामध्ये घेतलंय. त्यामुळे त्यांनी असे कपडे घातलेत की धावपळ करायला लागली तरी खराब होऊ नयेत, कुठे काही आड येऊ नये, असं त्यांनी केलेलं आहे. पण माझी इच्छा आहे तू आज यजमानपद पेटा त्यांच्याकडे बांधावा. असल्यामुळे तसं आहे ते. क्षिती, हे काय साडी हेमंतने सिलेक्ट केली आहे की कसं तुझं तू बघतेस, कसं काय? हेमंतनी काही सिलेक्ट वगैरे केली नाही, मी केली आहे. मी माझं बघते, मला आवडलं ते मी घालते. विचारतेस का म्हणजे हे कसं हेमंतनी दिसतंय? फक्त घाई केली की पटकन सिलेक्ट करत. हा एवढंच. हा हा काय म्हणालीस? म्हणजे विचारतेस का हे छान दिसतंय का की कसं काय? मी पूर्वी विचारायचे, आता नाही आता. आता पूर्वी म्हणजे कधी साधारण? लग्न मागच्या जन्मी गप्प बस. लग्नानंतर एक पहिले 4-5 महिने हे छान दिसतंय का वगैरे, नंतर आता मी विचारणं बंद केलं, कारण अर्धा वेळ त्याचं लक्ष नसतं. तर मला असं होतं की जाऊ दे, माझ्या घरी आमचा एक शिट्जू, माझ्याकडे एक शिट्जू आहे, तो माझ्याकडे प्रेमाने बघितलं त्याने की मी निघते घरातनं, बस झालं. ह्याचं काही लक्ष नसतं. काही शिजूचं प्रकरण. हो, नाही ह्याच्यापेक्षा जास्त मी सिद्ध्याला विचारते ऍक्च्युली की सिद्धू हे बरोबर दिसतंय ना, कारण त्याचं लक्ष असतं आणि तो खरं सांगेल. किंवा आम्ही आता प्रमोशनला फिरतोय, मी अमेयाला 2दा विचारलंय हे घालू का नको, कारण हेमंतचं लक्ष नसतं, म्हणजे माझ्याकडे. जनरल बायकांकडे नसतं असा मी आरोप तुझ्यावर करत नाहीये. पण तुला माहितीये का ही साडी कुठली आहे? ही साडी आमच्या लग्नाच्या रिसेप्शनला तिने नेसली होती. त्यानंतर आज तिने नेसलेली आहे. लक्ष आहे. फोटो आहे मोठा रिसेप्शनचा. लक्षात घ्या, रिसेप्शनला आम्ही एकमेकांशी बोलत नव्हतो आमच्याच, आणि आजही अशी बारीक थिणगी पडूनच आम्ही इथे उपस्थित आहोत. हा? का बोलत नव्हता? तर बाकी आता फर्स्ट क्लास नाही, 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 नाही. आता मला तर हे महत्वाचं वाटतंय. थांब. अगं असे खटके उडतच असतात. पण रिसेप्शनला न बोलण्याचं तुझे कपडे आवडले नव्हते. नाही, हेमंत खूप वेळ घेतो तिकडे तयार दे ना, तू व्हायला. सोडून दे ना बूम. तिच्याकडे हेमंत देऊन टाक. खूप वेळ घेतो तयार व्हायला, खूप वेळ घेतो. आणि मला असं होतं आपलं रिसेप्शन आहे, आपण आधी पोचायला पाहिजे ना लोक यायच्या आधी. तर तो खूप नटत होता, म्हणजे खूप तो एक केस बसवेपर्यंत मी तयार होऊन बोर होऊन चिडून निघाले तरी तो नटत होता. ते आमच्यात भांडण होण्याचं नेहमीचं सगळ्यात मोठं कारण आहे. मग त्याच्यामुळे तुम्ही रिसेप्शनला नव्हता बोलत एकमेकांना. नाही. नाही ते आणि हे नव्हतेच इतरां- दोघं. आम्ही आमचे जेवलो आणि गेलो. मग हे इतरांच्या लक्षात आलं होतं का की नाही छे, ती म्हणजे जमली तेवढा आहे, अभिनय कला, हा, येतोय, तेवढा अभिनय. अभिनय येतोय, म्हणजे फोटो पुरता अगदी. आणि मग नंतर तुला नव्हतं बोलवलं. तुझी माझी मैत्रीच नव्हती तेव्हा आम्ही. सॉरी यार रम्या, काही गोष्टी मधल्या काळात होऊन गेल्या, ठीक आहे. झालं आता त्यावर विचारलं काय होऊन गेलं. पण मला नाही माहिती. आपण नंतर गप्पा ह्यांनी मारूया. बोलवलेलं ना लग्नाला वगैरे. आम्ही बोलवलेलं. आम्याच्या रिसेप्शनला होतो मी. याच्या आपण लग्न मी पण होतो, reception ला आम्याच्या होतो. रिसेप्शनला मी होतो. आमच्या लग्नाला तुमच्यात अशी काही भांडणं वगैरे नाही ना, सगळं व्यवस्थित होतं काय म्हणजे अशी माझ्यात आणि तयारी मितालीच्या? वगैरे होऊन? हा, हो, लग्नाच्या जस्ट लग्नाच्या आदल्या रात्री नातेवाईकांना असं वाटलं, भांडणं झाली होती. म्हणजे लोकांनी साड्या वगैरे काढलेल्या, ब्लाऊज वगैरे मॅचिंग, गजरे बिजरे, ते आता परत बॅगेत भरायचं की काय, अशी परिस्थिती यांच्यावर निर्माण काही झाली. विश्वास ठेवू नका. नाही पण माझ्यात आणि मितालीमध्ये घमासान भांडणं झाली होती लग्नाच्या, म्हणजे संगीत संपलंय लग्नाच्या पहाटे की आता 3 तासांनी बसायचं आहे याला पूजेला, विधीला. तर झाली होती काही भांडणं आमची, असे जरा एक स्ट्रेस्ड आउट होतो तर खटके उडतात ना. हा तेच, काच आधीच फुटली. म्हणजे का तू लवकर उठला नाहीस म्हणून की कसं, कपड्यांवरून कशावरून भांडणाली? नाही फारसं सांगता येणार, पण झाली होती काही विशिष्ट कारणांमुळे. आणि आम्ही या सगळ्यात निवांत झोपलो होतो. नाही, आणि मुळात कसं मत ते म्हणतात की आमचं लग्नाच्या आधी भांडण झालं, पण फोटो मध्ये कुठे दिसत नाही त्यांचं भांडण झालं. काय स्किल आहे ना, म्हणजे स्किल, याला म्हणतात स्किल. मिटलं ते, त्याला बरोबर येतं मिटवता. आम्ही तुझं काही असं काही भांडण वगैरे नाही, आम्ही फक्त लग्नाच्या दिवशी नाही भांडलो. तो एकच दिवस आम्ही भांडलो नाही, बाकी मग आम्ही कुठलाच दिवस सोडला नाही. आम्ही प्रत्येक दिवसाचा पुरेपूर उपयोग केला, रोज भांडलो. वा. न चुकता अगदी. आजही सकाळी येताना भांडण झालं. अरे सेम. हाऊ नाईस.
किती छान, आजचा दिवसच चांगला आहे. आजचा दिवस खूप चांगला. 3 पुरुष आहेत जे भांडून आले बायकांचे. फक्त तू आहेस जो घेऊन आलाय भांडण होऊन पण घेऊन आले. पण ही भांडणं कशामुळे होतात साधारणतः? कारण की लग्नाचाच विषय आहे आणि तुम्ही सगळे संसारिक पुरुष आहात इथे, त्याच्यामुळे का भांडणं का मला होतात? सांगा, तुमचं लग्न नाही झालंय, नाही. मग कळेल त्यालाच. त्याला कळेल, जो कोण असेल ना तो, हे तोच येऊन इथे खुर्चीवर बसून उत्तर देईल की कुणामुळे होतं ते. आणि माझ्या मते भांडणं होतच असतात, भावा भावांची होतात, आई मुलाची होतात, आई बाबांची होतात. सो पण हे नवरा बायकोचं जरा कसं, घर म्हटल्यावर भांड्याला भांड लागतच की. खरंय. अरे केवढं हसून सांगताय. आमच्या कळशा लागतात एक हंडे हंडे अंडे लागतात. मग खालच्या मजल्यावरून वगैरे असा आवाज येत नाही, अरे ओ भांडू नका आता, चांदेकर बाद झालं नाही, वगैरे? त्याचीच भीती आहे. आम्ही राहतो एकाच बिल्डिंग मध्ये, कोण कोण? हेमंत, क्षिती आणि मी. आम्ही एका बिल्डिंग मध्ये राहतो, तर वेगवेगळ्या विंग्स मध्ये राहतो फक्त. अच्छा. पण भीती हीच आहे, खिडक्या 7-8 उघड्या असतात ना, तर आरडाओरडा ऐकू जाऊ नये एवढीच एक भीती असते कधीतरी. नाही का? नाही, एवढा आमच्यात आरडाओरडा होतच नाही. मी शांत असतो आणि मी ऐकत गुपचूप असतो. भांडता म्हणजे. नाही, मी ऐकत असतो फक्त. हा, पण आम्हाला एक आहे, आम्हाला सगळ्यांना मिटवता चांगलं येतं, या 3ही पुरुषांना. आणि त्याची नाही, ते ट्रिक, कळलं ना, लग्नाआधी भांडण होऊन photo करेक्ट, चांगले त्याची काढायचे ट्रिक म्हणजे खूप सोपी ते आहे खरं तर. सोपं. खूपच काय सोपी. काय ट्रिक्स आहेत या? से सॉरी. सॉरी, आणि माझं चुकलं. माझं चुकलं, मी चुकीचं आहे. म्हणजे प्रत्येक वेळेला नवऱ्याने सॉरी बोलायचं आणि- हो हो 100% त्याशिवाय होत नाही ते पुढे. मी असा शोधच लागलेला नाही अजून की वेगळी काही पद्धत आहे. माझं चुकलं, मी चुकीचाच आहे, Correct. मी मूर्ख आहे, सॉरी. फक्त तुमच्यामध्ये जास्त किडे असतील ते माझे चुकलं असं म्हणून हे करा, म्हणजे कसं परत एकदा? माझे चुकले तर म्हणजे ते भांडण चालू राहतं, पण आपण माफी मागितलेली असते. तुम्हाला मग तू असंच कळलंच. तोंड करून का बोलतोयस? म्हणजे तू मुद्दामून बोलते, खरंच प्रेम असं मी आता मनापासून बोलत- कॅमेऱ्यातनं तिलाच सांगते माझे चुकलं. किती तुला हे पटतंय का? हो, हेमंत बोलतो का सॉरी? ते जाऊ देत. हेमंत काय? सॉरी बोलतो का तुला हेमंतच असं? सॉरी बोलतो, हे बरोबर. असं नाही बोलत, पण नॉर्मल हेमंत सॉरी काय बिशाद असं. हा सॉरी कारण चुकतो तोच, त्यामुळे सॉरी त्यांनीच म्हणायला पाहिजे, त्यामुळे तो सॉरी म्हणतो. चांगलं आहे. आय एम प्राऊड ऑफ यू माय फ्रेंड. सेटवर म्हणजे कसे राहिलात तुम्ही? सेटवर, कारण की हे परत दोघं नवरा बायको, परत तुम्ही, म्हणजे अमेयचं ठीक आहे, अमेय त्यातल्या त्यात सोनूचं जरा अमेय आणि बरं हरीशची झालं. भांडणं व्हायची त्या काळात. कारण ते नवरा बायको सारखेच काय राहत होते सेटवरती एक याच्यामध्ये शूट झालंय ना हे आपल्या नारायणगाव मध्ये? हो, माझ्या गावाकडे शूट झालंय. पण सेटवरती तुला सांगू, सेटवरती वातावरण साधारण मजेचं आणि पिकनिकचंच होतं, आणि मध्ये मध्ये शूट Shoot होत करायचे का? होतं. तेही शूट होत होतं आणि वेळेत होत होतं, कारण ही सगळी मंडळी प्रचंड सिन्सिअर आहेत म्हणून. नाही तर मग शक्यच नव्हतं एवढ्या दिवसात सिनेमाचं शूट. म्हणजे 36 दिवसात आम्ही सिनेमाचं शूट संपवलं, जे संपलंच नसतं. कारण मौज मजा, कलाकार गोळा करणे, माझे असिस्टंट्स कोपऱ्या कोपऱ्यात शोधत असायचे कलाकार कुठे आहेत, ते कुठे आणि कसे असतील हे कळायचंच नाही. हे कळायचंच नाही. त्यांची एक कुहू नावाची एक कोड होता त्यांचा, आणि एखाद्याचा शॉट झाला की कुहू कुहू म्हणून ते गायब व्हायचे आणि चकाट्या पिटत बसायचे. हे सगळं आम्ही तेव्हा करू शकायचो जेव्हा आम्ही जर का टॅलेंटेड नसतो ना, तर आम्ही हे काहीच केलं नसतं. पण आम्ही चांगले स्किल्स आहेत आमच्यामध्ये, आम्ही टॅलेंटेड आहोत, आम्ही सिन्सिअर त्यांना आहोत, माहिती आम्ही की वेळच्या एकदा वेळेवर आपण उभं राहिलं की तो करेक्ट. आम्ही तुम्ही कॅमेरा ऑन केलात की आमची सगळा टाइमपास आमचा नाहीसा झालेला असतो, आणि आम्ही स्ट्रिक्टली प्रोफेशनली चोख काम करतो. पण जोक सपाट तुला सांगू का, इतकी धमाल आम्ही केली शूट करताना. इट वॉज लाईक अ फॅमिली, आणि आपण एका फॅमिलीचीच फिल्म करतोय, त्यामुळे काही चेहरे नवीन सुद्धा होते, काही लोक नवीन जोडले गेले होते. म्हणजे तृप्ती शेडगे असेल, या आजी असतील, राजसी असेल. पण ही सगळी मंडळी एका फॅमिलीसारखी दिवस रात्र एकत्र काम करत होती, आणि या सिनेमाबद्दल सगळ्यांना जे मनापासून वाटत होतं, प्रेमाची भावना होती, आणि त्यातनं हे टीमवर्क साध्य झालं. आणि मजा करत करत केलेलं काम हे नेहमीच वर्क होतं. पण आता हे गावात शूट झाले तर साधारण भाषा वगैरे काय प्रयोग केलेत नवीन नवीन या चित्रपटात? भाषा ग्रामीण आहे. पुणे ग्रामीणची जी भाषा असते, थोडीशी ग्रामीण ज्याला हेल असतो, पण ती खूप भाषा वेगळी नसते. त्याचा एखादा फक्त डायलॉग तो आम्हाला जास्त छान येऊ बोलून शकेल. दाखव. मला डायलॉग मी शूटिंग संपलं की विसरतो सगळंच, काहीच लक्षात ठेवत रिस्टार्ट नाही. केले स्वतःला.
मी फक्त प्रमोशनवर मला वाटतं हेमंत डोमे यांनी आमच्या टीजरला जो व्हॉइस ओव्हर दिलाय तो आता ते आमच्या तिघांचं वर्णन तसं करू शकतात. त्यांच्या नक्की ते सगळं लक्षात आहे. चलो चलो. नॉर्मली घराला ना 3 खांब असतात. नॉर्मली घराला 4 खांब असतात, पण या दाभाड्यांच्या घराला 3 खांब आहेत. ऑटो करेक्ट का बसले तुझ्या शेजारी आहे? पण या दाभाड्यांच्या घराला 3 खांब आहेत. पहिला खांब खांबी तायडी, मधला खांब पप्पू कसं आहे ते आणि तिसरा खांब दाभाड्यांच्या घराचा सगळ्यात इनोसंट खांब सोनू. असं ते आहे. नाही ते पण ते मधलं पॅन्टला नाही बक्कल वगैरे पॅन्टला नाही बक्कल आणि जगाला शिकवतोय अक्कल. तुझा एखादा डायलॉग म्हणून दाखव ना तू. खड्ड्यात जा. हा माझा सगळ्यात कॉमन डायलॉग आहे त्याचा. हा डायलॉग तुला नाही म्हणाली, अरे काय तुला असं वाटलं ना तू खड्ड्यात जा असं म्हणल्यावरती अगं हा डायलॉग आहे माझा सिनेमात. डायलॉग बोलायला सांगते तू खड्ड्यात जा असं वाटतं. फोटो लागलाय ना त्यात ती जे बोलतीये ना पेप्सी कोला ए तुम्ही पेप्सी खाते का हो खाल्ली का म्हणजे प्यायली आहेत का तुम्ही रिअल मध्ये? म्हणजे कितीला मिळाली आता? 1 रुपयाला किती? उन्हात शूट करत होतो त्यामुळे ती त्याच्यात वितळली त्याचं ती होती. वितळली होती. पण नाही ते दिसते पाणी झालं. हो करेक्ट करेक्ट हो. त्यामुळे प्यायलात का पेप्सी हो वगैरे? म्हणजे ते लस्सी पेप्सी वगैरे मिळाली का तुम्हाला? लस्सी पेप्सी नाही मिळाली पेप्सी तिकडे. नाही. नाही ते नेहमीच काला खट्टा ऑरेंज वगैरे ऑरेंज वगैरे तुम्ही लहानपणी कधी असं केलं म्हणजे पेप्सी वगैरे असं? हो म्हणजे काय अमेच नाही तोंड फिरवलं. अमे तू नाही केलं असं काय? पेप्सी कोले वगैरे ते आठाण्याचे आता आठाणे चालत नाही ते 1 रुपयाला झाली असेल मला. हो का म्हणजे. हो मी ते माहिती ना गावामध्ये 25 ते पैशाला थर्माकोलची पेटी वगैरे यायची त्याच्यामध्ये पेप्सी वगैरे ठेवलेल्या असायच्या. हो का नंतर ती चौकोनी पेप्सी पण झाली मोठी. हो ती 1 आणि रुपयाला दुधाची पेप्सी कोला वेगळा आणि मिलन अच्छा पेप्सी कोला मिलन मिलन येस येस येस. आणि ते व्हाईट अक्षर म्हणजे असं सफेद अक्षरात लिहिलेलं असायचं. हा, एक दुधाची होती एक पाण्याची होती एवढं आठवत आहे मला. आम्हाला पाण्याचीच आवडायची. दुधाचं वगैरे काही ते म्हणजे ते कसं. बावट ठीक आहे. आता एक कुटुंब म्हटलं ना की प्रत्येकामध्ये एक चांगला गुण असतो आणि एक वाईट गुण असतो. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे ना. तर तुम्ही आता जे इथे आहात ना तर तुम्ही प्रत्येकाने एखाद्या विषयी एक चांगला आणि एक वाईट गुण सांगायचा. हेमंत पासून स्टार्ट. चल क्षिती तू विचार नको करूस. चांगला आणि वाईट. हा म्हणजे क्षितीचा एक चांगला गुण, ह्याचा चांगला, हिचा वाईट, हिचा वाईट, ह्याचा वाईट असं. चला क्षितीचा चांगला गुण. चांगला मला नाही सुचणार आहे. चांगला गुण आधी चांगलाच म्हणूया. चांगला गुण क्षिती खूप चांगल्या पद्धतीने सांभाळून घेते. वाईट गुण तितक्याच चांगल्या पद्धतीने सगळ्यांना झापते. चांगलं आहे ना म्हणजे. हा म्हणजे आता ते चांगलं वाईट आणि आज बरंच बोलावं असं माझं मत आहे. त्याच्यानंतर सिद्धार्थ मला वाटतं त्याचा चांगला गुण तो खूप जास्त प्रोजेक्टचा विचार करतो. त्याला प्रचंड तळमळ असते त्याविषयी. आणि वाईट गुण हा की ती कधी कधी कमी केली पाहिजे. खूप जास्त स्ट्रेस घेतो, खूप जास्त विचार करतो, तेवढाही नाही केला पाहिजे. ओके. अमेयाचं मला असं वाटतं की तो कामात अत्यंत सिन्सिअर आहे. हा त्याचा चांगला गुण. म्हणजे त्याला जिथलं तिथे तसंच्या तसं ते तसंच घडायला हवं असतं. त्याचा वाईट गुण हा आहे की तो इतरांकडनंही तशीच अपेक्षा करतो की ज्या पद्धतीने ज्या सिन्सिअरली तो विचार करतो तसाच सगळ्यांनी करावा. पण सगळे नाही करू शकत, प्रत्येकाचं लिमिटेशन आहे. तर मला त्याचा तो वाईट गुण वाटतो. क्षिती तुझी टर्न. चांगलं आणि वाईट सांगायचं. पहिलं ना यांच्याविषयी सांग कारण की तुला मग तिकडे वाटवावं लागेल ना थोडंसं. हो मग सिद्धूचा सगळ्यात चांगला गुण सिद्धू हा खूप मोठा टीम प्लेअर आहे. तो एका टीमला बांधून ठेवण्यात सिद्धूचा खूप मोठा हात आहे. तो ही त्याच्यातली सगळ्यात चांगला गुण. वाईट गुण म्हणजे तो डोक्यात जाण्या इतकी मस्ती करतो. तो खूप मस्ती करतो. अशक्य म्हणजे सेटवर प्रमोशन्सला सगळीकडे सिद्ध्या खूप मस्ती करतो. सो ही त्याचा वाईट गुण. अमेयाचा सगळ्यात चांगला गुण अमेय मला स्वतः तो ॲक्टर म्हणून भयंकर आवडतो. आणि त्याच्याबरोबर काम केल्यामुळे त्याची सिन्सिअरिटी बिहाइंड द कॅमेरा सुद्धा तो ज्या इगरली एखादा सीन वर्क करण्याच्या मागे त्याचं लक्ष असतं. दॅट आय थिंक इज रिअली गुड. आणि माझा फार लाडका मित्र आहे अमेय. अमेयचं वाईट गुण अमेय कधीही झोन आउट होऊ शकतो. म्हणजे तो असं बोलत असताना अमेयाच्या डोक्यात आत्ता पण असं हे होऊ शकतं की
ऍक्च्युली तो आता मगाशी पुढे काय तो असा झाला करायचं होता. हा ते अमेय कधीही करू शकतो, हा त्याच्यातला वाईट गुण. हेमंत मधला वाईट गुण चांगला हेमंत नाहीच आहे. आधी चांगला ठरलं होतं. आधी चांगला ठरलं होतं. हेमंत दिग्दर्शक खूप चांगला आहे, खूप हार्डवर्किंग आहे, छान सगळ्यांना जमवून सिनेमा छान डिरेक्ट करतो वगैरे, ते छान आहे सगळं. वाईट गुण लक्ष नसतं, बायकोकडे घरात लक्ष नसतं, आपलं काम करत राहिलं की तेवढंच करायचं, मग त्याचा आजूबाजूला तो सगळं बाकीचं जग विसरतो. तर आणि मध्ये मध्ये आरामही, हा म्हणजे माझ्याकडे नको देऊस, घराकडे दे, तेही कमी असतं वेन खूप काम असेल तेव्हा. आणि बस हा त्यातला वाईट गुण आहे. आजच्या भांडणाचं कारण कळलं. वेल प्लेड. मी ओके. हेमंतचा आठवून सगळ्यात ठेवलंय चांगला आणि गुण, एवढ्या वेळ त्याला मिळालाय ना. हा हा म्हणजे तो पटकन लगेच. हेमंतचा सगळ्यात चांगला गुण असा आहे की अत्यंत जेन्युइन स्टोरी टेलिंगवर त्याचा विश्वास आहे. जे ट्रेंडिंग चालू आहे आजूबाजूला त्याच्याकडे त्याला काहीही देणं घेणं नसतं. स्वतःच्या मनात जी काही ठरलेली कथा असेल किंवा जी काही त्याची पद्धत असेल स्टोरी टेलिंगची, तो त्याच्यावर ठाम असतो आणि त्याला तेच तसंच्या तसंच दाखवायचं असतं. म्हणजे आजूबाजूला हे चालू आहे मग आपण असं करून बघूया वगैरे असं काही नसतं. त्याचं ठरलेलं असतं की मला हाच सिनेमा दाखवायचा आहे किंवा हीच गोष्ट सांगायची आहे प्रेक्षकांना. वाईट गुण त्याचा हा आहे की हेच करता करता तो स्वतः हेमंत ढोमे एक अभिनेता पण आहे हे पूर्णपणे विसरून जातो. आणि ते म्हणजे तो आता अभिनेता दिसतच नाहीये लोकांना, आणि मला असं वाटतंय की तो अभिनेता लोकांनी विसरायच्या तो दिसावा. हे एक मला त्याचा वाईट गुण वाटतो. क्षिती जोग यांचा चांगला गुण आणि वाईट गुण एकच आहे की त्या खूप ओरडतात. हा एकच आहे. चांगला यासाठी की ती जे ओरडते ते ती सगळ्यांच्या, म्हणजे मला जर का ओरडली तर ते माझ्याच चांगल्यासाठी असतं. पण ना एक अशी पट्टी जाते ना तिची वर फॉर एक्झाम्पल ओरडायला लागल्यानंतर. असं एक्झाम्पल कसं सांगू, काय ओरड ना अशी उगाच मायावर. तू दाखव ना, ती ओरडते ना. नाही तसं काय नीट नाही सांगता येणार खरं तर की कशी ओरडते ती, कारण टीव्हीवर वगैरे नको. पण ती प्रेमही तितक्याच पटकन करते आणि ओरडाही तिचा, ते सगळं प्रेमापोटीच असतं सगळं. तिचं जे काही ओरडा असेल, प्रेम असेल, ते सगळं तुमच्या चांगल्यासाठीच असतं. आणि मग हा सगळ्यात चांगला पॉइंट आहे तिचा, कारण एक मोठालं प्रोडक्शन हाऊस जे आता खूप मोठं होऊ पाहतंय त्याला सांभाळणं इज नॉट ॲट ऑल अन इझी जॉब. आणि ते फार प्रेमाने आणि फार लक्षपूर्वक ते सांभाळते ती. हे मला फारच आवडतं. वाईट गुण तर मी तुला सांगितलंच. आणि परत स्वतःकडे कमी लक्ष देते. म्हणजे ती जे म्हणते हेमंतला ते तीच स्वतःही करते. मित्राची बाजू सांभाळली बघ तरी. आम्याचा सगळ्यात चांगला गुण हा आहे की त्याच्या मनात जे काही असेल चांगलं वाईट ते तो भरकन बोलून टाकतो आणि तो ते तुमच्या समोर बोलतो. जे काही असेल ते फॅक्ट असेल किंवा काही असेल ते तो तुम्हाला समोर येऊन सांगतो. आणि जर का त्याचं तुमच्यावर प्रेम असेल तर एक्स्ट्राच गोष्टी तो तुम्हाला सांगतो. मग त्या चांगल्याही असतील वाईटही असतील. आणि तो त्याची कुठलीच मतं अशी हातची राखून ठेवत नाही. त्याचं जर का एखादं परखड मत असेल तर ते मांडतो. मग ते लोकांना पटो न पटो, पण ही पद्धत फार चांगली आहे की माझं हे मत आहे हे मी सांगून टाकलं, आता तुम्ही त्या मताचं काय करायचंय हे तुम्ही ठरवा. आणि या स्वभावामुळे किंवा या ट्रेटमुळे आणखी जास्त आपलासा वाटतो तो माणूस. वाईट गुण हा आहे की आपलं केलेलं काम याचं आपणच कौतुक केलं तरी काही हरकत नाहीये. स्वतःच्याच कामावर कधीतरी खुश व्हायला हरकत नाहीये. सॅटिस्फाईड होऊ नये हे मला पटतंय, पण कौतुक करायला काय हरकत आहे. कारण एवढी मेहनत करून ते काम आपण केलेलं असतं. कशातनं जाऊन कुठून काय ॲडजस्टमेंट्स करून आपण ते काम केलेलं असतं. सो आपल्याचसाठी आपल्यालाच बरं वाटावं म्हणून थोडंसं त्याचं कौतुक करायला हरकत नाही. लोकांसमोर नको करूस, आरशासमोर तरी कर. तर ते कौतुक करायला पाहिजे त्यांनी त्याच्याच कामाचं, कारण अख्खं जग करतं. आम्यानी बोलण्याआधी
या सिनेमातही आम्हा सगळ्यांच्या मते सगळ्यात फेवरेट काम हे आम्ही यांनीच केलं. मला पण वाटलं पाहिजे ना पण असं. तेच तुला वाटत नाही हे तो वाईट सांग. गुण, तोच वाईट गुण आहे. मुद्दा आता आमच्या वाटण्याबद्दल आहे. नाही तू बोल. नाही नाही अमे चल तुझी टर्न आहे आता. माझी हा हे बास करू हे सगळं. मी हेमंत बद्दल सांगायचं ना. सगळ्यांबद्दल एक एक करू. हेमंत बद्दल नावडता गुण आहे, जो माझ्यातही आहे गुण, जो माझाही प्रॉब्लेम आहे असं मला वाटतं तो त्याच्यातही आहे. अगदी नाकापर्यंत पाणी येईपर्यंत सहन करत राहतो सगळं. माहिती असतं ते कमरेपर्यंत आलंय, मग ते छातीपर्यंत येणार आहे, ते आणि मग नाकापर्यंत आल्यावर मग घुसमट होते. तो सेम माझाही प्रॉब्लेम आहे. ते वेळेच पटकन ते पाणी कसं सांडपाणी निघून जाईल आपल्या आयुष्यातनं याचा प्रयत्न केला पाहिजे. पण त्याचा जो हा प्रॉब्लेम आहे हा माझाही आहे. परवाच आम्ही याबद्दल डिस्कस करत होतो. त्याचा चांगला गुण जो मला त्याच्यात जाणवलेला आणि त्याच्या बाबतीत भावलेला गुण असा आहे, गेल्या 4-5 वर्षात टॅलेंट खूप लोकांमध्ये असतं, पण नुसतं टॅलेंट असून भागत नाही. आजच्या काळात मला असं वाटतं कलाकारामध्ये धाडस असावं लागतं, आणि ते धाडस त्यांनी कुठनं आणलंय मला माहिती नाही, पण तो भयंकर धाडसी झालेला आहे. तर मला त्याच्यातनं हे धाडस घ्यावंसं वाटतं. त्याच्यातलं 10-20% जरी धाडस माझ्यात आलं तरी खूप माझी प्रगती होईल असं मला वाटतं. तुम्ही जे गुण सांगितले त्याच्या व्यतिरिक्त काही गुण सांगतो. हां, म्हणजे ह्यांनी जे सांगितले दोघांनी ते मला पटलेलेच आहेत, पण अजून सांगतो. क्षितीबद्दल मी तिच्या बर्थडेची स्टोरी टाकली होती तेव्हा लिहिलं होतं की इज्जत काढीन पण जेवायला वाढीन. अशी आमची क्षिती आहे. हे एकदम त्याने संक्षिप्त स्वरूपात सांगितलंय. नाही, आणि ती सेटवर शिकाय ती इतक्या अशा नाजूक पोझिशनवर आहे. ती अभिनेत्री पण आहे, ती सगळ्यांची मैत्रीण पण आहे, पण ती निर्माती पण आहे. त्यामुळे तिला बॅड कॉप व्हावं लागतं सेटवर. त्यामुळे ती रागवत वगैरे असते, पण ती अशी रागावली की वगैरे आम्हाला नाही कधी भीती वाटत. आम्हाला उलट हसूच येतं, मजाच येते. त्यामुळे तिच्या त्या रागवण्यात सुद्धा प्रेमच असतं. क्षितीबद्दल चांगला गुण हा आहे की ती सगळ्यांना सामावून घेते. तिला सगळीच माणसं आवडतात असं नाही. ज्या आवडत नाहीत ते तिच्या डोळ्यात नक्की दिसतं की हिला ही माणसं आवडत नाहीत, पण माणूस आवडत नाही म्हणून ती त्याला पूर्णपणे डिस्कार्ड नाही करत. माणूस आपल्याला आवडत असला नसला जे काही आहे ती सगळ्यांना मायेने आपलंसं करून घेते आणि सांगते. म्हणजे असं नाही की खोटं खोटं वागते, आवडत नाही तर उगाच आपलं खूप प्रेम करते असं नाही, पण त्या माणसाला डिस्कार्ड नाही करत. हा खूप मोठा गुण आहे. त्यानंतर नावडता गुण तिचा असा आहे की तिने मला प्रॉमिस केलं होतं आमच्या शूटच्या वेळेस की ती तब्येतीकडे जास्त लक्ष देईल, आणि मला ते वाटत नाही ती तब्येतीकडे लक्ष देते. आता रिलीज झालं की तू बघ. मी वाटच बघतोय सगळ्याची, मी वाट बघतोच आहे. मला वाटतं या दोघांना बोलवलं पाहिजे एकदा इंटरव्ह्यूसाठी. हा, तर रिलीज झाल्यानंतर पुन्हा एकदा मी हे चेक करेन. सिद्धार्थ चांदेकर पण झालंय, मी थोडंसं आज होऊ शकतं. सिद्धार्थ चांदेकर बद्दल चांगला गुण असा आहे की सिद्धार्थ चांदेकर हा त्याचं जे काय आहे ना ते स्वतःचं काम करणं ह्याच्यापेक्षा तो दुसऱ्याचं कसं काम चांगलं होईल ह्याच्याकडे जास्त लक्ष देतो. आता स्वतःचं काम चांगलं कसं होईल याकडे लक्ष द्यायची त्याला गरज नाही, कारण ते त्याला येतच. आणि दिस इज अ साईन ऑफ अ व्हेरी गुड को ॲक्टर. चांगले ॲक्टर्स खूप असतात. माझं मी काम चांगलं करीन, माझ्या घरी जाईन असे खूप असतात, पण आपण दुसऱ्याचं सुद्धा काम चांगलं होण्यासाठी कशी मदत करू ही क्वालिटी अत्यंत रेअर आहे. तर ती सिद्धार्थ चांदेकरमध्ये आहे असं मला वाटतं. दुसरं त्याचा नावडता गुण असा आहे, तो खरं तर म्हणजे स्वतः भयंकर यशस्वी आहे, भयंकर पॉप्युलर आहे. आत्ता आमच्या पिढीमध्ये जर तुम्ही सगळे नट काढलेत तर सगळ्यात जास्त सक्सेसफुल प्रोजेक्ट्स त्यांनी केलेले आहेत. मग टेलिव्हिजन असेल, सिनेमा असेल, पण तो स्वतःला फारच कमी लेखतो असं मला वाटतं. म्हणजे मी पण कोणीतरी आहे, माझंही काहीतरी स्थान आहे, हे असं काही त्याला काही कधी वाटतच नाही. आणि ते मग त्याच्या चॉईसेसमध्ये वगैरे खूप दिसतं. तर मला असं वाटतं की तू लक्षात घेतलं पाहिजेस की तू कोण आहेस. आणि मी तुला सांगतो आज रात्री आपण आज रात्री बसूया आज बसूया. म्हणजे मार्गदर्शनाला यांना पण घेणार का ते मार्गदर्शन? हा, ते पाहिजेतच मार्गदर्शनाला. हेमंत, आता सगळ्यांनी क्षिती म्हणजे ह्या दोघांनी क्षितीबद्दल बोललो, तूही बोललास. म्हणजे आपली बायको
अगदी सक्सेसफुली ओरडून का होईना, प्रेमाने का होईना, सगळ्याच बाजूने सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळते, तेव्हा एक नवरा म्हणून कसं वाटतं? खूप छान वाटतं. म्हणजे समोर लोकांना खूप सोपी गोष्ट वाटते ही, की नाही क्रिएटिव्ह काम हास्त करत असतो डिरेक्ट, मग ही काय प्रोड्युसर म्हणजे काय करत असते नेमकं. तर तुम्हाला पडद्यामागच्या गोष्टी खरंच माहिती नाही आहेत. एक सिनेमा पूर्ण व्हायला, त्याची इकॉनॉमिक बाजू सांभाळायला, त्या सगळ्या गोष्टी जुळून यायला, ते पूर्णत्वाला न्यायला सगळ्यात जास्त मेहनत क्षिती करते. सो त्याच्यामुळे मला त्या भागात फारसं टेन्शनच घ्यावं लागत नाही. म्हणजे अर्थात प्रेशर असतं, पण ते क्षिती निभावून नेते, सांभाळून नेते. आणि आत्तापर्यंत आम्ही जसं म्हणाला की मी धाडसी झालो, याचं कारणच अख्खं धाडस माझ्याकडे आहे. सो त्याच्यामुळे मला धाडसी होता आलं. मी आता कशाला घाबरत नाही किंवा मला कशाची भीती राहिलेली नाही. याचं कारण असं की मला माहिती आहे की माझ्या पाठीशी ती आहे आणि चूक बरोबर सगळं सांभाळून घेतलं जाईल. आणि मला जे हवंय किंवा मला जे वाटतंय ते पूर्ण होणार आहे, हे मला आता बॅक ऑफ द माइंड कम्फर्ट झोन आलेला आहे. सो आता मी कुठलंही धाडस करायला घाबरतच नाही. मी आता ते म्हणणार नाही, होते, आता- भांडण केलंय मी तर काही जस्ट म्हणजे. मिनिट, हेमंत जेव्हा बोलत होता तेव्हा क्षितीच्या डोळ्यात थोडं नाही, हसत नाही. होती, ती इमोशनल वगैरे नाही. झाली असं काही? नाही नाही तो कौतुक करतो तुझं नेहमी नाही असं? नाही, पण असं ह्यानी नाही होत मी इमोशनल अशा गोष्टींनी. म्हणजे खरंच, पण कौतुक असतो केलं ह्याचं मला आणि नाही भरून बिरून काही नाही आलं. हे सगळं कॉम्पन्सेशन आहे. इथनं बाहेर पडू तर कसं ऍक्च्युली प्रोडक्शन मध्ये ह्याची गडबड आहे, ह्याची गडबड आहे, हे तो मला इथनं बाहेर पडला सांगणार थोडं आहे. पण आता तर अमेयने एवढं बोललेलं बोललाय seriously प्रेमाने, घेणार तर आहे तू का? ते कर ना आता. काय हे करू काय? आता मी? ते चांगलं तू एवढं चांगलं बोललाय. थँक्यू हेमंत, यू सो स्वीट. तू आता अमेयने बोललेलं सिरियसली घेणार आहे का, की हो. तुझ्याकडे काळजी, स्वतःची हो काळजी? हो, मी करणार आहे. मी सांगितलंय त्याला या वर्षी असं. आता तर सुरू झालंय 2025. बघशील तू अमेय. आता तर सुरू झालं म्हणजे अमेय, मी 2025 संपायच्या आधी दोघांना बोलू. हा करेक्ट, मग आपण बोलूया. बघ तू तोपर्यंत माझं तब्येतीकडे दुर्लक्ष झालं असेल. आता माझी एक प्रॉब्लेम व्हायचा. अरे तुझं बघ आधी वगैरे. आता लग्न वगैरे ह्या सगळ्या चर्चा चालू आहेत, तर दोघांनी एकमेकांसाठी उखाणा घ्या. सुंदर चला होऊन जाऊ. आधी हेमंत येणार. एक गाणं बोला एकमेकांसाठी, नंतर उखाणा माझा घ्या. उखाणा गाणं? ना? हा, माझा तू उखाणा क्षितीसाठी ठरलाय. बोल आणि नंतर आणि उखाणा माझा घ्या. उखाणा ठरलाय, मी उखाणाच घेणार. छान गोड शेवट करा. साथ द्याल, साथ द्याल. अरे गाणं म्हणणार आहेस तू? हो. पुढचे शब्द जरा, कारण मी शब्दांच्या बाबतीत मला वाईट आहे. माफ चाल करा. मला येत असते मी आधीच थोडीशी. माफी मागते. माझा नवरा गाणार आहे. गा तू गा. साथ द्या. हा माफी साहब. चलो. माफ करा रे सगळ्यांनी, आधीच माफ करा. तेरे मेरे सपने अब एक रंग है, जहाँ भी ले जाए राहे हम संग है, हो तेरे मेरे सपने. यापुढे मी रोज घरातनं निघताना भांडून निघणार आहे. हे जर ढोमे पाटील करणार असतील तर रोज भांडत असतो आता आपण. तू लक्षात घे. हेच नाव घेतलं जातं घरात, म्हणजे ढोमे पाटील. बरं, उखाणा घे क्षितीसाठी एक चांगला. मी यायचं उखाणा. हा माझा मला ठरलं, मला येतंय. ठरलेला म्हणजे हा, एक गाणं हे म्हण. नाही येत रे मला. आधी म्हण ना, एक म्हण. एक मैं तुझसे मिलने आ जाऊं ए, तू थांब ना, त्यांना ठरवू देत ना काहीतरी. मला बाकी काहीच नाही, आठवत ती नाही. एक मला ओळ तरी हा एकच ओळ मला, कारण ते मला असं वाटतं की ती पण मला बाकीचं काहीच आठवत हा, नाही. नंतर ते तुला आम्ही आठवत बघू ना, असेल. आम्ही हा, बघू. मेरे लिए तू काफी है असं एक गाणं आहे. मेरे लिए तू काफी मेरे लिए तू काफी है. आहे असं एक गाणं. कॉफी नाही रे, काफी है असं एक गाणं. पण आपल्याला जे गाणं माहितीच नाही ते का गायचं? पण एवढंच येतंय मला. हे असेच करतात. एकच ओळ लक्षात. मेरे लिए तू काफी काफी है. है. हा व्हॉट्सअप मेसेज वाटतोय. हे जाणार आहे अमेय. तू एक म्हण ना गाणं चांगलं यार क्षिती. माझा एक नंबर म्हण. अरे थांब ना रे सिद्धार्थ.
सांगणार आहे थोडं हेल्पिंग नेचर दाखव तुझं इथे. अगं तुला कुठलंही गाणं वाटत असेल बडे अच्छे लगते वगैरे म्हणून जातात ते, चल. हा कमॉन सिद्धू. नाही तू एक ओळ म्हण ना मध्ये ते तिला अरे तुझं म्हणजे त्यांनी तोंडात असं घ्यायचं. धरलं, मी इतकी वाईट गाते ना, इतकी वाईट की मला ऑलरेडीच त्यांनी अरे कोण नाही बघत आपल्याला. बरं अख्खा महाराष्ट्र बघतोय. बघ ना, कोण नाही बघत म्हणते. एनिवे, बड़े अच्छे लगते हैं ये धरती, ये नदियाँ, ये रहना और तुम. क्या बात है. आता उखाणा घेऊन टाक. हा मला येतोय कारण तो, त्यामुळे माझी काही उखाण्याची. थँक्यू अमे. हा उखाणा चल क्षितिज. कसं होतं आत्ताचं गाणं, खूप सुंदर. त्याला नाही येत यार गाता. जणू वायलिनच. हा ऐक तू आता. फर्स्ट क्लास दाभाडेच्या आधी केला आम्ही झिम्मा. फर्स्ट क्लास दाभाडेच्या आधी केला आम्ही झिम्मा. घरी चला ढोमे पाटील देईन तुम्हाला चुम्मा. अरे बापरे, वा वा, गोड. ते ट्रेलर लॉन्चला नाही का येणार आहात तुम्ही आता? मला वाटत नाही ते. मला तुमचं तुम्ही बघा, म्हणजे हे काही येत नाही आता. चल हेमंत बोल. काय? उखाणा बोल, असं काय करतो? अरे तुम्ही गायलं की गाणं? उखाणा घे. पण गायलं, पण हो ना. उखाणा घेतला. घामच सुटलं गेला उखाणा. बघ ना, गाणी एकदम. आणि फर्स्ट क्लास दाभाडेला आता कशाचीच नाही भीती. फर्स्ट क्लास दाभाडेला आता कशाचीच नाही भीती, कारण पाठीशी खंबीरपणे उभी आहे माझी क्षिती. क्या बात आहे. भीती आणि क्षिती समानार्थी शब्द. जमवलंय. ह्याच्यानंतरचं आजचं आमच्या दोघांचं प्रमोशन कॅन्सल. ह्याच्यानंतर आम्ही घरी जाणार. तुला मिताली नाहीये, पण उखाणा घे ना एखादा. मला मिताली आहे. म्हणजे आता इथे नाहीये. मला मिताली आहे. अरे काय फर्स्ट क्लास दाभाडेचं ट्रेलर गाजतंय, खबर आहे ताजा. फर्स्ट क्लास दाभाडेचं ट्रेलर गाजतंय, खबर आहे ताजा. मितालीचं नाव घेतो इन द ऑफिस ऑफ एबीपी माझा. वा, हे छान आहे. अमे तुला घ्यायचंय उखाणा? मी या लाईनवर विचार केला होता, पण आता मी बदलतो. अमे तू पटकन घे, चल. हा, फर्स्ट क्लास दाभाडे बघायला अख्खा महाराष्ट्र लावेल थिएटरात हजेरी. फर्स्ट क्लास दाभाडे बघायला अख्खा महाराष्ट्र लावेल थिएटरात हजेरी. घरचं कार्य असल्यामुळे सगळ्यांचा पाहुणचार करेल माझी लाडकी साजिरी. क्या बात आहे. आपण कुणीच नको जायला आता. आज आपण घरी जाऊया. तर हे सगळं तुम्ही बघताय, सगळेजण असे सजून धजून, म्हणजे अगदी पारंपरिक पोशाखात आपल्याला दिसतायत आणि उखाणे गाणी वगैरे अशी सगळी मैफल सजली आहे. खरं तर हा म्हणजे म्हणतात नाही छोटी रंगीत तालीम आहे. तुम्हाला खरा तर पिक्चर अभी बाकी आहे असं म्हणावं लागेल. त्याच्यासाठी तुम्हाला फर्स्ट क्लास दाभाडे बघावं लागेल, कारण की अशाच रंगीबेरंगी विनोद, थोडं सुख थोडं दुःख जसं आपल्या कुटुंबात चालू असतं ना, तसंच तुम्हाला या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. त्याच्यासाठी खरं म्हणजे चित्रपटगृहात जाऊन तुम्ही फर्स्ट क्लास दाभाडे बघा. सो 24 जानेवारीला फिल्म रिलीज होते आमची. प्लीज थिएटरमध्ये जाऊन नक्की बघा फर्स्ट क्लास दाभाडे आणि आम्हाला कळवा. येस, थँक्यू सो मच. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.